वैताग आलाय, सतत वैतागच येतो का? प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीवर चिडचिड करायची, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वैतागत बसायचं, टेन्शन घेत बसायचं, हाच काहींचा स्वभावच बनलेला आहे. एखाद्या व्यक्तीला सतत वैताग करण्याची सवय असते. अशा व्यक्ती दिसल्या किंवा भेटल्या की त्यांच्याविषयी आपल्याला खूप वाईट वाटतं, की जेणेकरून ह्या व्यक्ती विनाकारण चिडचिड का करत असतात. विनाकारण चिडचिड करणे किंवा विनाकारण चिडून बोलणे, वैतागून बोलणे ही इतकी सवय असते की त्यांच्या तोंडातून कधी चांगलं निघतच नाही. मग आता विषय काय, की त्यांना नक्कीच मदतीचा हात द्यावा असं वाटतं. की म्हणजे काय की कोणताही माणूस असेल तर तो वैतागलेला कसा असतो, की जेणेकरून तो अगोदर चांगलाच असतो. कोणतेही व्यक्ती हा वैतागलेला असेल तर असं नाही की तो आयुष्यभरच वैतागलेला होता. चांगला होता तो व्यक्ती, पण काही परिस्थिती त्याला तशा करून ठेवतात, त्यामुळं ते सारखंच वैतागत असतं. पण आपण बघतो की त्याला दिलासा द्यावा, त्याच्याशी नीट वागावं. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आहे? कशाचं कोण बांधतंय? सगळं काही सुरळीत मनासारखं असलं की गडी अगदी आनंदात असते, आणि थोडंसं काहीतरी वाकडं झालं की झालंच, वैतागवाडीचे रहिवासी झाले म्हणून समजा, आणि त्यांचा आनंद पण त्यांना घेताच येत नाही. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी करुणा म्हणतात, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी सदैव आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये जर स्वामींचे नामस्मरण असेल तर साहजिकच ते काम पुण्यफळाला जात असतं. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी जे करता ते चांगलंच करता. तुम्ही मला त्याच मार्गावर घेऊन जा जो माझ्यासाठी चांगला असेल. माझे तुझ्यावर प्रेम आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. त्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जे वैतागूनच गेलेत, ज्यांना जीवनाचा आनंद लुटण्याचं भाग्यच गेले किंवा तो मूडच गेलाय. स्वामी काय म्हणतात, आनंद हा आपल्यामध्येच आहे, फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वैतागण्याचा जो काही स्वभाव असेल तर त्रास कोणाला होता रे बाळा? स्वामी म्हणतात, जर प्रत्येक वेळी चिडचिड करत असाल तर सगळ्यात जास्त दुःख हे तुला स्वतःलाच होणार आहे. दुसऱ्यांना होणार आहे का? होणार ना. स्वतः चिडचिड करतोयस, त्याचबरोबर दुसऱ्याशी पण नीट वागत नाहीयेस. कोण तुझ्याशी बोलायला येणार आहे? बोलायला तरी कोण येणार आहे तुझ्याशी? नीट बोललं तर नीट वागतील ना लोक तुझ्याशी. मग हेच तर महत्त्वाचं आहे. तुला सहज कोणामध्ये त्यामुळे मिसळता येत नाही. कोणाशीही फार मनमोकळेपणाने कोणाशी बोलणे पण जमत नाही, आणि चुकून त्यांनी जमवले तर ऐकणारा सुद्धा सावध पवित्रा घेत दूर पळण्याच्या तयारीतच राहून कसंबसं ऐकून घेत असतो. कारण वैतागवाडीची ट्रेन ही कधी रुळावरून घसरेल हे पण सांगता येत नाही. हेच महत्त्वाचं आहे. सतत वैताग करणारे लोक, ह्यांचे शब्द पण जखमासारखे असतात.
शाब्दिक जखमी करेल अशा पद्धतीने ते शब्द टाकत जातात. सर 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 एकदा चाकूचे वार कसे बसतात तसे त्यांचे शब्द आपल्या मनाला बोचरेपणाने टोचत असतात. असे सतत वैताग करणारे आणि त्यांच्याजवळ कुठून येते एवढी शक्ती सतत राग करण्याची किंवा सतत रागवायचं, वैताग करण्याची, चिडचिड करण्याची. हा संशोधनाचाच भाग आला, बरोबर ना? की काही गोष्टीमध्ये किंवा काहीच गोष्टी मनासारख्या होत नाहीत किंवा जे ठरवलं आहे ते काहीच घडत नाही. जे प्लॅन केलेलं आहे तशा पद्धतीने काहीच होत नाही. मग दोष कोणाला द्यायचा? स्वतःला द्यायचा, दुसऱ्यांना द्यायचा आणि देवाला पण द्यायचा. देवाला तरी कुठे सोडता तुम्ही? देवाला पण नाव ठेवायची सोडत नाहीत. जी शाब्दिक श्रीमंती असते ते महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात आपली मराठी भाषा ही शाब्दिक श्रीमंतीनेच समृद्ध आहे. अनेक शब्दांचे दाण आपल्या मायबोलीने आपल्या पदरात घातलेले आहे. नव्या पिढीमध्ये तो जास्तीत जास्त स्वभाव दिसून येत असतो आपल्यामध्ये. लोक काहीही बोलून जातात. एखाद्या गोष्टीची चिड येणे, राग येणे, कंटाळा येणे, हे अर्थाने वैतागणे आपण म्हणू शकतो. नवीन पिढीचे नवीन शब्द, मग त्यामध्ये डोक्याला शट देऊ नकोस वगैरे वगैरे. कारणे जरी भिन्न असली तरी वैताग हा प्रत्येकालाच येतो. कामाचा असेल, काम भरपूर काम पडतंय, झालं वैतागलं. बोलण्याचा वैताग, मला तर याच्याशी बोलायचं पण वैताग आलाय. बोलण्याचा वैताग, सल्ले ऐकण्याचा वैताग. काही मोटिवेशन दिसलं, काही मोटिवेशनल ऐकलं, 2 मिनटं ऐकेल, 2 मिनटं नाही 2 सेकंद फक्त ऐकेल, तिसऱ्या मिनटाला स्क्रोल करेल वरती रील. चांगलं कधी ऐकणारच नाही आपण, हो ना? चांगलं होऊन कोणाचं भलं झालंय, हो ना? मग चांगलं कशाला ऐकायचं? वाईट आहे, जे निगेटिव्ह आहे तिथे मग तासभर घालवायचा. मग सल्ले कोणाचे असतील तर ते ऐकण्याची पण तेवढी सहनशक्ती त्या व्यक्तीमध्ये नसते. कामातील सातत्य, सतत तेच काम, सकाळी उठलं तेच काम, झोपलं परत सकाळी उठलं तेच काम, झालं. सारखं तेच काम करण्याचा पण अनेकांना वैताग येत असतो. एवढंच काय तर एखाद्याच्या सहवासाचा देखील एखाद्याला वैताग येऊ शकतो. एखादी समस्या उद्भवली की वैताग येतो, मग चिडचिड वाढते, मनाविरुद्ध काही झालं किंवा मग कंटाळा करण्याची सवयच वाढते. यासाठी काय महत्त्वाचं आहे तर वेळीच स्वतःला सावरले नाही तर ह्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो. या चिडचिडीचं व्यसन ठरू शकतं आणि तुमच्या आसपास कोणती व्यक्तीही किंवा व्यक्तीला तुम्ही थारा देऊ शकत नाही. यामुळे फक्त तुमच्या मनाला त्रास होणार आहे आणि तुमच्या आजूबाजूला जे काही व्यक्ती असणार आहेत त्यांना त्याचा त्रास होणार आहे. ज्या आपल्या प्रत्येक आनंदावर बोळा फिरवून नात्यात आणि मैत्रीत वितुष्ट आणू शकते ही चिडचिड, हा वैताग. आपलीच प्रतिमा आपण त्यामुळे खराब करणार आहोत. आलेला प्रत्येक दिवस हा सारखा नसतोच. कामामध्ये जरी सातत्य असले तरी पण ते काम आनंदाने करण्याचा आपला दृष्टिकोन हा बदलणं तितकंच महत्त्वाचं आहे. भलेबुरे अनेक आपल्याला अनुभव येत असतात. त्या अनुभवानुसार आपल्यामध्ये बदल करणं, नाविन्याचा शोध लावून त्या दिवसाचा आनंद घ्यायला जमलं
तर आपल्याला वैताग तर अजिबात येणार नाही. मग वैतागून जाण्यापेक्षा शांतता आपली करा. महत्त्वाचं काय आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता. चांगल्या बाजूने बघता, वाईट बाजूने बघता, हे पूर्णपणे डिपेंड कोणावर असणार आहे, तर तुमच्यावर असणार आहे. मग त्यामधून तुम्ही वैतागता का आनंदी होता? हो ना, एखादी गोष्ट घडली तर ती आपल्या भल्यासाठीच होत असते किंवा काही ना काहीतरी कारण असणार आहे, त्यामुळे ही गोष्ट घडली. जर त्या झालेल्या गोष्टीचा जर पश्चाताप करत बसला तर वैताग हा येणारच. मग वैताग आणायचा असेल तर काय, भरपूर छोटंसं जे काय काम असेल ते पण भरपूर झालं तुमच्या वैतागण्यासाठी. म्हणजे हेच की आपण दृष्टिकोन कसा ठेवत असतो. जेवढं तुम्ही स्वतःला आनंदी ठेवणार आहात तेवढं तुम्ही आनंदी राहणार आहात. सुखाचा शोध हा आपल्यातच आहे. आपण कशा पद्धतीने विचार करतो. भविष्य जे आपण बघू शकत नाही आणि भूतकाळ जो आपण बदलू शकत नाही. मग ह्या दोघांचं टेन्शन घ्यायचं तरी कशाला? जगा तर वर्तमानात जगा. वर्तमानातले अनुभव आत्मसात करा. हा क्षण आहे. हा क्षण जेव्हा याच्या मेमरी होतील, या मेमरीज तुम्हाला जेव्हा आठवतील तेव्हा त्या आनंदाच्या असल्या पाहिजेत, ना की दुःखाच्या किंवा वैतागण्याच्या. मग हेच महत्त्वाचं आहे की त्यामधून आनंदी दृष्टिकोन ठेवला, स्वतः आनंदी राहाल तर जगाला सुद्धा आनंदी बघाल. जगाला आनंदी बघाल तर स्वतःसुद्धा आनंदी व्हाल. हेच त्याच्या मागचं सातत्य आहे किंवा सत्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जी जास्तीत जास्त माणसं वैतागतात ना त्यांना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, की आपलं पण आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी रोज 15 मिनटं का होईना तुमचा योग अभ्यास होणं, मेडिटेशन होणं महत्त्वाचं आहे. तर ह्या वैतागण्यापासून तुम्हाला छुटकारा होऊ शकतो. व्यायाम करा, योग्य अभ्यास करा, ज्ञानमुद्रा करा, श्वासासंबंधित योग प्राणायाम करा, मेडिटेशन करा. यामुळे तुमच्या बऱ्यापैकी वैतागण्याची जी काही सवय असेल ते कमी करण्यास भरपूर फायदा होईल. आणि जर ही सवय तुम्ही रोज लावली मेडिटेशन करण्याची तर साहजिकच तुम्ही ह्या सवयीपासून मुक्त पण होऊ शकता. यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही सतत आनंदी राहा. तुमच्यावर सदैव स्वामींची कृपा असो आणि तुमचे जीवन भरभराटीचे राहो आणि स्वामी कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.